नमस्कार. N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सईद खान हे आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल जिंतूर शहर येथे फटाक्याच्या आतिषबाजीने जिंतूर शहर गुंजले. या प्रसंगी उपस्थित मान्यवर वासिफुद्दीन सिद्दीकी, शेख अजीज जानिमिया, वाहिद खान पठाण, हाजी आलिम भाई हिंगोली, सादेक सर कुरैशी, सत्तार खान पठाण, शेख शाहरुख इत्यादी उपस्थित होते. पाहूया आपण त्यांची खास मुलाखत. परभणी हिंगोली स्थानिक हमारे साथ है। सईद भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। परभणी विधान परिषद आमदार के सैयद भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। परभणी विधान परिषद के आमदार सईद भैया तुम आगे बढ़ो। सईद खान का फोन पे लोग हैं आज जिंतूर, परभणी व हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये आमचे शिवसेनेचे पाथरीचे लाडके नेते व महाराष्ट्र अल्पसंख्याकचे अध्यक्ष सईद खान हे आज विजयी झालेले आहे. त्यानिमित्ताने आम्ही जिंतूरच्या सर्व समाजाकडून, सर्व लोकांकडून त्यांना या विजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढची त्यांची वाटचाल एक विकासाच्या दिशेने, ते आपल्या परभणी जिल्ह्याच्या विकासाच्या दिशेने हे आपल्याला घेऊन सोबत चालणारा माणूस आणि युवकांच्या हक्काचा माणूस असा आज शिवसेनेकडून माननीय एकनाथरावजी शिंदे यांचे राईट हँड म्हणले बी तर चालणार ते असे आमचे बंधू सईद खान हे निवडून आले. त्याबद्दल आम्ही जिंतूर तालुक्याच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने आमदार बोर्डीकर साहेब, मेघना दीदी, आमदार बांगर साहेब, रत्नाकर गुट्टे साहेब, विट्टेकर साहेब, सुरेश वरपुडकर साहेब यांनी सर्वांनी आपले बहुमूल्य त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केलेले आहे. त्याबद्दल आम्ही सर्व जिंतूरच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार मानतो. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सईद खान हे विजय झालेले आहे. त्यांच्या विजयाचा जल्लोष म्हणून जिंतूर शहरात आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी फटाकडे वाजून त्यांचं अभिनंदन केला. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद, महापालिका सदस्य या सर्वांनी त्यांना बहुमताने निवडून दिला. महायुतीचे सर्व नेत्यांचे आज इथं आम्ही अभिनंदन करतो व सईद खान एक अल्पसंख्याक तरुण कार्यकर्त्याला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी विश्वास ठेवून उमेदवारी दिली व सर्व जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद सदस्य यांनी त्यांना निवडून दिलं. त्याबद्दल आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात सईद खान हे विधान परिषदचे आमदार म्हणून निवडून गेलेले आहे. ते सर्वसाठी परभणी व हिंगोलीतील विकास करण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोकांना सोबत घेऊन चालतील व सर्वांचा विकास करतील. त्याबद्दल आज आम्ही इथं त्यांचं अभिनंदन करतो व येणाऱ्या पुढच्या भविष्यात त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी सर्वांचे कामं करून सर्वांना सोबत घेऊन चालावं इतकीच आम्ही प्रार्थना करतो व माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 7-8 वर्षापासून जे लोकांच्या हितासाठी अहरात्र मेहनत घेऊन लोकांच्या मनावर राज केलं असे आमचे बंधू आदरणीय सईद भैया खान विधान परिषद याच्यासाठी आमदार निवडून आल्याबद्दल तमाम जिंतूर वासियांकडे त्यांचा अभिनंदन करतो. सर्वप्रथम मनापासून आदरणीय आमच्या पालकमंत्री, राज्यमंत्री मेघना दीदी चाकोरे बोर्डीकर व बोर्डीकर साहेब यांचा पण मी आभार व्यक्त करतो. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी व श्रीकांत शिंदे साहेबांनी करून दाखवलं आणि भरभकास ज्या मताने त्यांना विजय केला. मी सर्व नगरसेवक, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढे चांगला काम या जिल्ह्यासाठी होईल, परभणी आणि हिंगोलीसाठी अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.